छिंदरन में पनवेल पंचायत समिति तथा जिला परिषद के माध्यम से एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में किसानों को महत्वपूर्ण मार्गदर्शन किया गया। इस कार्यक्रम के दौरान किसानों को खेती के लिए लगने वाले बीबियानों की तथा रासायनिक खतों का वितरण किया गया। इस दौरान उपस्थित गणमान्यों ने किसानों को खेती के बारे का मार्गदर्शन किया। किसानों के लिए आयोजित किए जाने वाले विभिन्न कार्यक्रमों के बारे में भी उपस्थित गणमान्यों ने किसानों को जानकारी दी। सिलिकॉन पाटील साहेबांनी सगळी माहिती सांगितलेली आहे। हे फक्त एकरी 20 किलो वापरायचं की जो राब तुम्ही जाळीत होता, आता प्रदूषण नियंत्रण बोर्डाने त्याला काही थोडी पाणी केली आणि पुढची आपली पिढी तेवढी मेहनत करायला मागत नाही। त्याच्यामुळे त्याच्यात हे जर्मनीहून इम्पोर्टेड झालेलं आहे आणि हे ग्रॅन्युअल स्वरूपात आहे। ही 10 किलोची बॅग आहे, त्याच्यामुळे फक्त एकरी 20 किलो वापरायचं। लागवडीच्या आधी वापरा, ह्या वर्षी वापरलं पुढच्या वर्षी तुम्हाला सांगायची गरज नाही। ऑर्गॅनिक आहे म्हणजे सेंद्रिय खत ज्याला आपण म्हणतो, याच्यापासून जमिनीत असणारं फर्टिलायझर हे जमिनीतनं त्या भाताला मिळून येतं। भात पडत नाही, कुजत नाही, ती मरकूज म्हणून एक पिवळा भात पडतो, तो सुद्धा होत नाही। एवढं याचं काम आहे। लिमॉन्जी म्हणून आहे, ते जमिनीमध्ये असलेली बुरशी तुमची संपूर्ण खलास होऊन जाते। असं लिमॉन्जी म्हणून 5 किलोची बरणी आहे। एकरी 20 किलो जर वापरलं तर जमिनीमध्ये असलेली बुरशी पुढच्या वर्षी अजिबात राहणार नाही, एवढी गॅरंटी आहे। हेच थोडक्यात सांगायचं म्हणजे जे बनवलंय, तुम्ही जे लिंबू खाता भातावर पिळून, त्या लिंबाच्या सालीपासून बनवलेले आहे। त्याच्यामध्ये याच्यात कोणताही केमिकल अंश नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर दुष्परिणाम होत नाही। जो आपला आंबा यावर्षी कोणत्या कंट्रीने नाकारला होता, युरोपने, तसा आता हा प्रॉब्लेम येणार नाही। आंब्यावर सुद्धा आपलं एक सेजल नॅनो सल्फ म्हणून आहे, ते तुम्ही भाजीपाल्यावर सुद्धा फवारू शकता। ते जर फवारलं तर त्या आंब्याला एक वेगळी चमक येते, त्याच्यामध्ये बाकीचे कोणतेही गुण दोष येत नाही। आंबाला भाटा यावर्षी सगळीकडे पाहिला मी रायगड जिल्ह्यात, तो भाटा पडत नाही, काळा पडत नाही। आणि मोहर जो गळतो, त्या मोहर गळायच्या आधी जर स्प्रे केला तो मोहर सुद्धा गळत नाही। इस कार्यक्रम के दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों किसानों के लिए खेती के लिए उपयुक्त रहने वाले बीबियाने वितरित किए गए।